कोल्हापुरात मुलाने आईची निगलून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मोबाईलवर पत्नीशी बोलताना आईमध्येच बोलल्याच्या रागातून मुलाने आईचा खून केला। माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून आरोपी मुलाला अटक। शहनाज मुजावर असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे। पत्नीसोबत बोलत असताना आईमध्येच बोलल्याच्या रागातून मुलाकडूनच त्यांची हत्या करण्यात आली आहे। सादिक मुजावरला असे आरोपीचे नाव आहे। राजारामपुरी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे। त्याने रंगाच्या भारत आईच्या छातीवर, पोटावर आणि पाठीवर सुऱ्याने वार केले आहे। यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे। नेमकं काय घडले? कोल्हापूरच्या साळोखे पार्कमध्ये हे कुटुंब राहत होते। या कुटुंबात सारखे वाद होत होते। याच दरम्यान कोल्हापूरमधील सादिक मुजावर हा बायकोसोबत बोलत होता। त्यावेळी त्याची आई शहनाज मुजावर यामध्येच बोलल्या। यामुळे मुलगा सादिकला राग आला। त्याने थेट आईला मारहाण करण्यास सुरुवात केली। सादिकने आईच्या छातीत, पोट आणि पाठीवर धारदार शस्त्राने वार केले। या मारहाणीत त्याची आई शहनाज मुजावरचा मृत्यू झाला। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। सादिक मुजावर विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे। फक्त आईमध्ये बोलल्याने हत्या झाली की इतर काही कारणामुळे हत्या झाली, याचा तपास पोलीस करत आहे। सक्षम न्यूज 24 अहमदनगर। सक्षम न्यूज 24।